तुम्हाला वर देणारा, तुझा वर भेटल्याशिवाय या विश्वातलं कोणीच वाचू शकत नाही असा तू ईश्वर असलेला, या जगातल्या जड जीवाचा उद्धार करण्याकरता अवतार घेऊन कर्मभूमीला आलास. का आलास बर? प्रश्न केले होत्या ना, का आलास? तर या जगामध्ये मायेच्या अंधार कोठडीमध्ये सापडलेल्या जीवाला बाहेर काढण्याकरता आलास. एवढा तुला परोपकार करायची हौस आहे की नाही? एवढं परोपकाराचं तू कार्य घेऊन आलास की नाही? मजा बोलण्याचा हस करू नको. मला तर काय कळणार तुला माहित आहे, कारण तू सगळ्याचे अंतर जाणतोस, सगळ्याच्या अंतरात्म्याचे ठोके तुला कळतात. मी केलेल्या प्रश्नाचं हस करू नको. असं कुठं पुसतात काय, हे काय बरोबर होय काय असं म्हणू नको. मी केलेला प्रश्न माझ्यासाठी फार मोठा आहे. कारण का, साधू कळाल्याशिवाय, त्याचे लक्षण कळाल्याशिवाय सेवा करून काय फायदा आहे? बोलू की बोला की. काय बरे ते संगत करले जड मूळ की काय, ज्ञान घटे जड मूळ की संगत, बुद्धी घटे बहु भोजन का. ज्ञान घटे मूळ की संगत, ज्ञान घटे नर मूळ की संगत. चुकीच्या माणसाच्या सनीत राहिल्यामुळं, सहवासात राहिल्यामुळं आपल्यापाशी काही थोडंफार असलेलं बी नष्ट होऊन जाते. आपल्याला सगळ्याला, तुम्हाला सगळ्याला पाठ आहे त्या म्हणून हे सांगलं तुमच्या घरात. तुम्ही भजनाच्या काळात लय बरे ऐकल्या त्या म्हणून. सतसंगतीचा न घडावा वास, एखादा गुणदोष अंगा येतो, मग तया दोषा नाही परिहार, होय अपहार सुकृताचा. तुका म्हणे तया नमस्कारावे दुरून. काही लोकाला देवदत्त दुरूनच या जेवायला म्हणलं की घ्या देवाचं नाव घ्यायचं. संताच्या सलतीनं करावा एखादा गुणदोष अंगी अंगी येते. मग असे काही लक्षण जगामध्ये असते तर त्याचा धोका सांगितलाय तुकाराम महाराजांना काळू पाटील. मग तया दोषा नाही परिहार. त्याचा लागलेला दोष, एखाद्या चुकीच्या माणसाला साधू म्हणून जर मी त्याची संगत केलो तर त्याचा परिणाम एवढा होऊन जाईल की माझ्या पूर्वजन्मातलं जे काय माझ्यापाशी थोडंसं सुकृत होतं तेही नष्ट होऊन जाईल आणि मला अधोगतीशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही. म्हणून आम्ही संगत कोणाची करावं त्याचे लक्षण सांग, असं स्पष्ट म्हणाले दुराजी. तव वचनी धरून आसिरी करीत याचे स्मरण ध्यान परोपरी, न ठेवणी मुळी उरी अन्या विषयाची. आता तू असे लोक राहतात, आता ते लोक असे राहतात. त्याला वरी घ्या, दांडीच वरी करा, खाली गेलंय तसं. दांडीच वरी जाऊ द्या. लिंगात आवाज बी चांगला घ्या आहे. आता घ्या, आताची वेळ घ्या. चांगलं आहे मला. तुझ्या त्या माईकला येऊ आता बरं ज्याचं काम त्यानंच करावं लागते. तव वचनी धरून आसिरी करीन तयाचे स्मरण ध्यान परोपरी, न ठेवणी मुळी उरी आणि विषयांची. असे लोक हे लक्षण असले तर साधू होत असं स्पष्ट सांग. मग मी कसल्याही प्रकारचा विषय माग शिल्लक न ठेवता त्याचं ध्यान करील, त्याचं स्मरण करील, त्याच्या संगतीत राहील, त्याचं श्रीमुख वचन मानील, त्याच्या मुखातून निघालेला शब्द प्रमाण मानील. आणि ते करण्याकरता कसल्याही प्रकारचा विषय जर मला खर्च करायची वेळ आली तर त्या ठिकाणी मी माग कसल्याही प्रकारची उरी उरू देणार नाही. आता बालाजी पाटील साधू आहे म्हणून सांगा मला,
माऊलीचा दत्ता महाराज साधू आहे म्हणून सांगा मला. आता यायला खुश करण्याकरता आणि यायच्या साधुत्वाचा लाभ उठविण्याकरता मी कसल्याही प्रकारची मागं तडजोड करणार प्राण द्यायची वेळ आली तरी मी सज्जत राहील. पण ते नेमके साधू होतं काय मला सांग, आणि असतील तर ते कोण्या लक्षणाला राहतात साधू, त्याचं एखादं तरी प्रमाण सांग असं म्हणून म्हणाला आहे तुराजे. ऐकोनी भक्त विनवनी संतोषले मोक्षदानी वरद हात श्री ठेवनी कथिते ते दवा. आता हे यदुराजाच्या मुखातले शब्द ऐकल्याच्या नंतर मोक्षाचं दान देण्याकरता सह्याद्रीच्या पर्वतावर येऊन उभा टाकलेला जगद्गुरु दत्तात्रय प्रभू समाधान पावले, संतोष झाले. ते विषयाचं कथन तुला नीट सांगतो, तू सावध होय म्हणजे. आता सावध सावधान समयोग साधा समीपी अशी. आता त्याचे ते कशाला बोलावं इकडे, आता बेसावध राहायचं. ते कोणाला म्हणलंय बालाजी पाटील, ते गमत बघा. आता पस्तोर तुला कसं वागाय जमलंय, आता अक्षदा बोलल्या की तुला बेसावध वागायला जमत नाही. तुझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे, जगाला सांभाळायची, मायबापाला सांभाळायची, संसार नीट करायची, स्वतःचं कल्याण करून घ्यायची. आता सावध सावधान समयो साधा समीपी वागवा दान करा संपूर्ण आली असेल. आता वेळ भाग पुढे शिल्लक काही 12 मेढ 12 मुहूर्त एका जागी आले. आता एकदा महाराजाचे पाय धर आणि सांगितलेल्या विषयामध्ये कसल्याही प्रकारची तूट पडू देईना म्हणून बहुमन सावध होय असं म्हटल्यानं म्हणाल मी. कसल्याही प्रकारची माग उरी उरू देईना. आता तुम्हाला हाय वाटते आमच्या संग हात ते सगळे हसणारेच हात नसणाऱ्याला आज म्हणणार आहे असं म्हणून ती यायला मोकळी काय हसणाऱ्याला वेळ ना म्हणत आपल्या कंपनीतल्या माणसाला सावध. जे ते जे जे वरिष्ठ ते ते तेच मी जाणे भक्त श्रेष्ठ ममावस जाणण्या कष्ट बहु न लागे करावे. वरिष्ठ गुण म्हणजे आत्मकल्याणाची विच्छा. ऐकलास काय तू ज्ञानाच्या सप्तभूमिका ऐकलास, अज्ञानाच्या सप्तभूमिका ऐकलास की नाही की. बरोबर. पहिली भूमिका शुभ विच्छा, शुभ शुभ इच्छा, शुभ शुभ विच्छा, तन्मयता तन्मयता. 24 तास जगाचं कल्याण चितण्याची इच्छा आणि जगाबरोबर माझंही कल्याण झालं पाहिजे. जग 184च्या खड्ड्यातून बाहेर निघालं पाहिजे आणि त्याच्या संग संग मलाही निघता आलं पाहिजे. याचं नाव आहे शुभ विच्छा. अशा ज्ञानाच्या 7 भूमिका सांगितल्या. भूमिका म्हणजे पात्र, जगाला सत्याच्या मार्गाने नेणारा. भूमिका म्हणजे पात्र. आता ते अशोक पाटलांना म्हणले ना आता बरं वाटलं, असं चर्चा केलं की मस्त वाटते. भूमिका म्हणजे देवदासराव पात्र, आणि पात्र म्हणजे प्रत्यक्ष वटवून दाखवणं. भूमिका म्हणजे पात्र, पात्र पात्र म्हणजे वटवून अलंकार म्हणजे भूमिका. भूमिका म्हणजे पात्र. कोण्या भूमिकेमध्ये आहात तुम्ही? राजाचे हा काय प्रधानाचे हा काय सेवकाचे हा, ही भूमिका. आता ती भूमिका म्हणजे पात्र, आणि पात्र म्हणजे जशाला तसं वटवून दाखविणे. आता शुभ विच्छा अंतःकरणामध्ये चांगल्या प्रकारची भावना ठेवणे. जगाला सत्याचा मार्ग दाखवणे, त्याचं नाव शुभ शुभ इच्छा. जगाचं कल्याण त्याच्यामध्येच माझं कल्याण आहे अशा भावना ठेवणे. आपलं चांगलं हो प्रतिज्ञा सांगे त्यांचे कल्याण. आपलं चांगलं हो, आपला वाडा लोकांपेक्षा मोठा दिसाव. लोकांचा कसं तरी चालतं.
आपलं पोरग लई मार्क घेऊन पास व्हावं, दुसऱ्याचं होऊ नये असं नाही म्हणत तिथं. पहिली भूमिका माहिती. असे काही लक्षणं असलेले जे वरिष्ठ लक्षण, आता या लक्षणाला काय म्हणाव? वरिष्ठ लक्षण. वरिष्ठ म्हणजे मनामध्ये कसल्याही प्रकारची पाप वासना येणार ते कनिष्ठ लक्षण. जिथं नाही, जिथं जिथं जे जे वरिष्ठ लक्षण दिसल ते ते माझा अंश जाण, असं यदुराजाला दत्तात्रय महाराज सांगाले. वरिष्ठ म्हणजे की जिथं खाली बघायची वेळ येणार, वर वर बघायची. आलेल्या मार्गाचा अवलोकन करणे, आपल्या आलेल्या मार्गाला शोधणे, आणि आपण कसं आल्या खाली आणि कसं जाऊ त्यावरी, आणि कुठं कुठं टोल नाके हात या रोडवर, ते तू आणि त्या टोल नाक्याची किंमत काय काय आहे. वेदविधेचा टोल नाका कुठं आहे ऐकले की त्यांची? तुम्ही का बोलणार आता? दुसऱ्याला बोला म्हणजे तुमचं ध्यान नाही का कोणी का? वेदविधेचा टोल नाका, अध्यात्मविधेचा टोल नाका, ब्रह्मविधेचा टोल नाका, मग कर्माधर्माचा टोल नाका, मग तिथं कोरडा घेऊन उभा टाकलेली बाई सांग नाही तर बघ म्हणून असा हात उदाहरण तिला विचारते, मग फिरीते माग, वरी गेलेला जीव परवर्तीच्या निवर्तीच्या घरला येऊन बसते. कोरडा घेऊन बाई मारायला आली, मग याला चळचळ कापू लागला. नाही नाही, अंगाला हात लावशी पण म्हणावायची, अंगाला हात लावशी तर बघ काय म्हणणं आहे तुझं. याला म्हणतात कर्म, याला म्हणतात धर्म. उगाच कसंही कोणाला कसं अडीतील, त्याच्याकडे काहीतरी गुणदोष असतील त्यालाच अडीतील, त्याला तितकं म्हणतेच खाली छोटे मोठे तू कामच आहे. ते कसं आहे, तपासून वाट लावायचे आहे. ते कसं आहे हनुमंतराव, ते तपासून वाट लावायचे आहे. तिच्या जर गेट मधून जर चुकीचा माणूस गेला तर तिची ड्युटी बरखास्त होती. म्हणजे कसं आहे, या नाही बारगे बुरगे टोल नाके पार करून जाई ना का, तिथं मोठा चेक पोस्टर राहते, तिथं अडीते. म्हणून म्हणाला त्याला हे जे वरिष्ठ गुण आहेत, वरिष्ठ गुण म्हणजे काय? उपरती बघणे, अधोगतीचं लक्षण बघायचं नाही. सोपं करून सांगू का? दैवगती, प्रपंच गती आणि नर्क गती डोळ्यानंच बघायची नाही, बघलं तर मनुष्य गती आणि मोक्ष गती. हे वरिष्ठ गुण जिथं जिथं दिसतील ते ते माझा अंश होईल. खालचं बघत असेल, पोटा पाण्याचं बघत असेल, विषयाचं बघत असेल, शब्दात, रसात, रूपात, गंधात, स्पर्शात अडकत असेल, गायन, वादन, रसिकपणा, दादरे, चाली, किलाट हे जर करीत असेल तर हे आला 14 विधीमध्ये आणि 64 कळी. आकाशामध्ये पाण्यामध्ये बघणार आहे नव, बघणार आहे ना, पंचतत्वामध्ये बघणारे मारणारेच होते. असं म्हणून त्यांना सांगायला जे वरिष्ठ गुण असल, जे जे काही वरिष्ठ गुण दिसल ते ते लोक माझे होत. आणि या गुणानं नटलेला कोणी असत आणि हे गुण जर दिसला गेला तर त्याच्या भानगडीमध्ये तू पडू नको. याचा अर्थ त्याला साधू नव म्हणून सुद्धा सांगू नको, ते सुद्धा दोष आहे. नव म्हणणं गुणाच आहे. नव म्हणून म्हणायचं काय दुत आहे का आपलं? आपण ओळखायचं आणि ओळखून सोडून द्यायचं. जे ते जे जे विशेष सत्व गुण तो तो ममांस जाना, ते ते साधुत्वाचे लक्षण उघड दिसे. उघड देव सांगायला उघड दिसतात, सत्व गुणी असावं. त्याच्या मनामध्ये कल्पांती असं येऊ नये. ते पोते वाचल्यावर अक्कल आली बरं आपल्याला, भजन म्हणलं तो अक्कल नव्हती. बस तुला काय कळालं म्हणजे ती सगळं पुत्र पडल्यावर पडायचं समोरच्या अंगावर. ठरवून जायचं घरून, याला किती बाऱ्या कसं बोलायचं, कसं खाली पाडायचं, असंच नाही का? नाही 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 नाही,
सत्वगुण या शब्दाचा अर्थ की आपल्या नुसत्या ताठर नजरेच्या बघण्यानं समोरचा सामान्य जीव घायल होऊन अमृत दृष्टी अवलोका, त्याच्या बघण्यामध्ये सुद्धा त्याच्या दृष्टीमध्ये सुद्धा अमृतासारखा योग असावं, त्याच्या पाहतेपणा असावं, त्याच्यामध्ये विवेक असावं. सत्वगुण. आता रजोगुणाचे लक्षण तुम्हाला माहित होतं, त्याच्यावर लई भाष्य करायची गरज नाही. रजोगुणाचा आहार माहित आहे, रजोगुणाची वागणूक माहित आहे, रजोगुणाची भाषा माहित आहे, तमोगुणाचं वर्णनच करायची गरज नाही. सोपं करून सांगायचं म्हणजे तमोगुणाचं बोलणं कमरवून खाल्लं, रजोगुणाचं बोलणं छातीवर बोट ठेवून बोलणं, सत्वगुणाचं बोलणं दोन्ही हात जोडून बोलणं. नम्र झाला भूता आणि त्याने आकळीले दोन्ही हात जोडून जर समाजाच्या समोर जर काही बोलत असेल तर ते आमचा गुण होय म्हणले. बघलास काय मला, ओळखीलास काय मला, मी कोण आहो माहित आहे का तुला, असे लक्षणं दिसले आणि याच्याही पेक्षा अजून दुसरे दिसले तर तिथं आपल्या कंपनीचा माल नाही म्हणून समज, त्याच्या नादी लागू नको. मग किती विद्वान जरी असला, हायकोर्टामध्ये भाष्य करण्याइतकी जरी कुवत असली तर ते आपल्या उपयोगाला येणार बाबा म्हणून सांगाले. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये ती आपल्या उपयोगाला येत नाही असं म्हणून सांगाले. सुकरा माझी इंद्र, नक्षत्रा माझी चंद्र, तक्षता माझी भोगेंद्र, आयशा विभूती ममा सती. सुरवरामध्ये इंद्र, शुक्र म्हणजे शब्द वेगळा गेला. सुरवर म्हणजे स्वर्गातले सुरवर. ते शुक्र म्हणजे 33 कोटी देवायचा गुरु गेला. अनुवादान होते कमी जास्त त्याच्या याच्यामुळे परी ते शब्द सुरवर, स्वर्गीचे सुरवर सुरवरामध्ये इंद्र 33 कोटी देवाचा राजा इंद्र. 33 कोटी देव, स्वर्गातले सगळे देव त्याच्या आज्ञेमध्ये हात एक, आणि त्याचा राज्याचा भोग प्राप्त करण्याकरता आश्वमेघ नावाचे 100 यज्ञ करावं लागतात. किती? 100. आता एका यज्ञालाच काय खर्च येतील, काय काय करावं लागते बघा. आता 100 आता बघा, चिंतन करा आता जरा 2 मिनिटं, काय हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये एकाही माणसाला कठोर शब्द बोलायचं ना, इकडं सर काय ना काय, असं बसाय ना का, हे तुझी बसायची जागा होय काय, असलं सुद्धा म्हणायचं ना. आलो की दम इतकं सुद्धा म्हणायचं ना. असे नव्यानं पाडला होता म्हणजे दादा बोला की असं काही सय्यद नव्यानं पार पाडला होता. बळी काय कमी होता का? बळी काय कमी दान म्हणल्या काय खर्च प्रत्येकाला होते का खर्च? सांगा छानून सांगा. म्हणल्या की नाही आता खुलासा मस्त झाला, तुम्ही नाव घेतलं की नाही, कोण केला हे बिलकुल सांगा. बळीनं, बळीच नाव आले की आधी दुसरं कोणाची, दुसरं बळीला सोडून कोणाचं नाव आलं काय आधी असं मी विचारलं तुम्हाला. नाही की मग आता बळीच व्हावं लागतं कोणाला यज्ञ करायचं असेल तर. आता बळीनं जे कर्तव्य पार पाडलं की नाही हेच कर्तव्य पार पाडावं लागतं तर ते तसंच ते स्वर्गाचं सुख मिळते. एक स्वर्गाचं सुख मिळण्याकरता एवढा खटाटोप करावं लागते आणि एवढा खटाटोप परिपूर्ण करता जर आला तर ते माझा अंश जाण. आता हे आपल्याच्यानं होते काय, हे इतकं होते काय, हे तर सोडा. आपल्याच्यानं आमुषा करणं होते काय, किंवा हे संसार सोडून महिन्याला 1 दिवस काढता येते काय. आता हे बळी का बळीच्या गावातला माणूस व्हायची ताकद नाही आपली.
संसार सोडून आपण बळी रोजच माझ्या संसाराची. म्हणून म्हणाले की बाबा सुरवरामध्ये इंद्र. आता त्या इंद्राच्या पदाला जाण्याकरता एवढी खटाटोप करावं लागते, तर कैवल्य प्राप्त करून घेण्याकरता काय करावं लागेल? केवळ वस्तू प्राप्त करून घेण्याकरता काय करावं लागेल? कोणता यज्ञ करावा लागेल? काही नाही हो, त्याला ज्ञान यज्ञ करावं लागेल, परत ज्ञान यज्ञ करावं लागेल, नाम यज्ञ करावं लागेल, विवेकाचा यज्ञ करावं लागेल, आसक्तीची आहुती द्यावं लागेल, विद्याविधेची आहुती द्यावं लागेल, दंबाचाराची आहुती द्यावं लागेल, प्रपंचाची आहुती द्यावं लागेल. हे सगळं आहुती तिथं टाकावं लागेल आणि मोकळ्या बाजूला होऊन यज्ञ करून मोकळं व्हावं लागेल. हा एक विशेष गुण सांगले. हे असं जर असेल तर ते आमची विभूती होय. मग त्याचा मान सन्मान करायला, त्याला त्याची संगत करायला काही हरकत नाही असं म्हणून सांगायला येते. सुरुवात तिला डबल वाचवं लागते. आता नक्षत्रामध्ये चंद्र, तक्षकामध्ये भोगेंद्र. तक्षक म्हणजे साप, शेष. तर हे काय काय बघू की थोडं थोडं लई वाढू लावायचं नाही. आज नक्षत्रामध्ये चंद्र, बाकीचे नक्षत्र पूर्ण प्रकाश देऊ शकत नाही, थोडा थोडा प्रकाश देऊ शकतात. पण चंद्र परिपूर्ण प्रकाश देते, नुसता प्रकाश देना. काही काही पौर्णिमेला त्यानं अमृताचा वर्षाव करते. तर आमच्या साधू लोकांना समाजामध्ये जीवन जगताना चंद्रासारखं शीतळ जीवन जगावं, सगळ्या जगाला प्रकाश द्यावा. आणि चकोराच्या भूमिकेमध्ये जे काही लोक आहेत या जगात त्रशाकांत झालेली, उद्धारासाठी आतुर झालेले, काय केल्यानं माझं कल्याण होईल, काय केल्यानं मी जन्म मरणाच्या बाजूला जाईल, अशी भयानक पोटामध्ये आग पडलेली लोक आहेत. त्या लोकांना परविद्येचं परज्ञानाचं अमृत त्याच्या मुखामध्ये टाकावं, अशी भूमिका बजावता आली तर ती आमची विभूती होय. नुसता उजेडच द्यायचा आणि त्याच्यापाशी किती दिवस राहिलं तर एक बुंद सुद्धा जिभेला लावायला गटायचा नाही. असंही झालं तर नव प्रकाशित झालेले लोक खूप आता उजेडामध्ये आलेले, पण काहीच घटना. काही लोक असते, सगळेच लोक काही मोठेपणा करता पोटी पोते आहे की ना, आपल्याला काहीतरी कळलं पाहिजे ना, आपलं कल्याण झालं पाहिजे याही भावनेनं लोक मनामध्ये गाठ बांधून असतात. तर ते त्याला ओळखीता आली पाहिजे आणि त्यानं कधीतरी एकदा 12 महिन्यामध्ये त्याच्या मुखामध्ये ते अमृत टाकलं पाहिजे. आता तक्षकामध्ये भोगेंद्र हे सगळं सप्त पाताळ माथ्यावर घेतलाय, वज सहन करायलाय आणि त्यानं हे वज सहन करायलाय म्हणून हे पृथ्वी स्थिर आहे, जगाचा राट चालू आहे. आपल्याच्या महिना बाबा म्हणला त्याने एका दिवशी, मी काय गुत घेतला काय म्हणला. तसंच होते, काही सांगायचं नव्हतं त्याला. लोकायला फुकट सांगायचं काय, आपलं गुत्त आहे काय, काय आपल्याला काय धन्य नाहीत काय, असं केलं ना लेकर बाळ जगतात काय म्हणला. डगडग केला तर हे सप्तपाताळा एवढा जे परमार्थाचा जी वज आहे, हे सामान्य जीवाला पेलते काय म्हणाले बालाजी पाटील. ते हे वज जगाच्या कल्याणाचं वज आपल्या माथ्यावर घेता आलं पाहिजे आणि ते पेललं पाहिजे त्याला. असं लक्षण कुठं दिसलं तर ते आमची विभूती होय, मम अंश जाणार असं म्हणून म्हणाले. असे एक एक लक्षण आपल्याला सांगणार आता ते महाराज. आता वृक्षामध्ये पिंपळ, अश्वामध्ये उच्चश्रवा केवळ, गज श्रेष्ठ रावत केवळ, या विभूती माझ्या. आता लय वाढवला नाही हनुमंत कशाला. वृक्षामध्ये पिंपळ, पिंपळाचं काय झाड इमारतच्या क्रमाने येते काय, आंबे येतात काय, फायदा आहे त्याचा सांगा मला.
उन्हाळ्यामध्ये हे म्हणा ऑक्सिजन ऑक्सिजनचा बरं हे त्यानं म्हणलेलं बरोबर होय, तुम्ही म्हणलेलं बरोबर होय, त्यानं म्हणलेलं बरोबर आहे. मत मांडायला काही तर काय आपलं काय बंधन नाही, आपण खुली शाळा आहे. त्यानं म्हणलेलं बरोबर होय. पिपळाची बीजर पाषाणाच्या सांदीत पडली आणि 2च पानं फुटले त्याला, तर त्याला काही पाणी घालावं लागणार. त्या पाषाणाच्या सांदीमध्ये बी जिवंत राहते. त्याला युरिया जे मिळते की नाही, वाऱ्या वाटे युरिया मिळते त्याला. आणि पिपळाचं झाड ऑक्सिजन जास्त राहते त्याच्यामध्ये, चिक राहते त्याच्यात. त्या झाडाखालीच बुद्धानं तपश्चर्या का केली, त्याचं कारण ते आहे की त्याच्यामुळं ज्ञान प्राप्त होते, निर्वाण प्राप्त करून घेता येते, निरोगी राहते. आणि त्याच्यामुळं ऑक्सिजन मिळते. जे कोरोनामध्ये जे आपल्याला ऑक्सिजन कमी पडू लागतं की नाही, कोरोना सारखा बाधा त्या झाडाखाली तपश्चर्या केल्यावर होत नाही. आणि त्याला युरिया वायू वाटे मिळते, त्याला पाणी टाकावं लागत नाही. पाषाणाला सुद्धा ते मुळी फाकून कुठं खाली जातात. तर ते लक्षण माझ्या भक्ताकडे राहावं. त्याच्यावर केवढंही संकट आलं तर माझा भक्त हडकून ये, वाळून ये. काय झालं तुम्हाला म्हणलं तर काय सांगावं तुम्हाला, अवघड झालं आमचं आम्हालाच माहित आहे असं म्हणून हाय खाऊन ये त्यानं. हा, नकुरचा फायदा झाला की फुट करायचं, नकुरचा नुकसान झालं की कोल गुंडाळून पडलं की उठायचंच नाही. मग बाईला विचारलं का उठणा झालेत पाटील, म्हणलं तर तुम्हाला माहित नाही काय काल झालेली घटना. असं म्हणलेला माणूस आमच्या भक्तीत, एवढ्या कठीण भक्तीत, एवढ्या पराभक्तीमध्ये 40 पद 40 पायऱ्या चढून जायला तगू शकत नाही. इथं जर याची मोफाची असेल तर म्हणाले ते तक्षका म्हणजे ते भोगेंद्र काय म्हणले अजून आसवामध्ये उच्च श्रवा आसवा आणि हातीमध्ये ऐरावत हाती. 2 लक्षणं थोडं बघू आपण. तर ते उच्च स्त्रवा कोणाला म्हणाव, सूर्याच्या रथाचा घोडा. किती आता ते घोडे, 5 7 कुठली ती 5 राहू द्या की 1 राहू द्या. सांगू तुम्हाला माहित आहे, आपण बोलले देशावर तेवढ्याच वेळामध्ये एवढा भूगोल ते पायाखाली घालून आपल्या मुक्कामाला निघून जातात. ते रुकनात कुठं. त्याचा कालावधी किती आहे देवदासराव? सकाळी निघाली 12 तास आणि आस्ताला जाताना गेली, थांबलेत काय कुठं. तसा माझा भक्त कर्मभूमीतून निघाला की मजापर्यंत आला पाहिजे, मधात कुठं थांबला न पाहिजे. तेवढ्या वेळामध्ये या मनुष्य जन्माच्या आयुष्यामध्ये, या काल मर्यादेमध्ये त्याला पुन्हा जन्म घ्यायची वेळ येऊ नये. तर ते मजा अंशोय. वाटत कुठं रुकला, क्षीरसागरात रुकला, वैकुंठात रुकला, कैलासात रुकला, क्षीराब्दीला रुकला, अष्टभैरवामध्ये रुकला, विश्वरूपामध्ये रुकला. हे गाणं होता लहानपणी, गाणे चांगले होते ते. काहू गांजिता मला कारभारी तुम्हाला तिथे 1 रुपया, याची वाटणच रुपये गेले खर्चून, मुकाम व्हायला पुढे जायला तिकटाला रुपयात नाही की जवळ आता जाईल काय. तर ते आमचा अंश म्हणलंय. आता ऐरावतीचं काय म्हणालंय, ऐरावती जी हाती आहे की नाही, रणाच्या ठिकाणी त्याला पुढे सांगणार आहे. त्यानं शरीराचे तुकडे पडले तर चालतील, पण रणाच्या ठिकाणी माघार घेणार, झुंज देण्यामध्ये त्यानं कमी पडणार. या हाती बाकीचे प्राणी मारा बघून पळून जातात, त्यानं पळणार. तसं पराभक्तीतला परमार्गाचा भक्त कोण्या देवी दैवताच्या साधारण संकटाला डगडग करून घेणार.
नाहीतर घरामध्ये मग कोण्या दिवशी कोणाला तापच येते, कोणाला हिवच येते, कोण्या लेकराला गुळकीच लागते, आणि शेजारची बाई येते हिवस बोलणे, लिंबाचा ढाळा आण, भवानीला पाणी घाल. म्हणजे बाई म्हणते तुझा दत्ता तुझी पोते तुझं परत ज्ञान झाकून ठेव, म्हणजे मला लेकरायचं बघू दे म्हणते. आणि तवा यानं म्हणते बाई ऐकायला झाली म्हणते, यानं मग खाली मान घालून बसते. हा तर झुंज देईल काय? झुंज द्यायची ताकद याच्यात नाही. सरळ सरळ तुम्ही तिसरा अध्याय बघल्या की सरळ सरळ म्हणलंय त्या हंसानं, देवी दैवता तुम्हाला कोप करतात पण डगडग करायचं नाही, तुमचा सांभाळ करायची जिम्मेदारी माझी आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये त्या हंसानं सांगितलंय संकाटिका, देवी दैवता तुम्हाला हे तुम्ही कठोर तपश्चर्या करायला तुम्हाला विघ्न करतात म्हणलंय. तसं तुम्ही मोक्षाला जायचा जर विचार करत असाल तर तुमच्यावर नाना प्रकारचे अटॅक होतात. हा आणि ते अटॅक आपल्याला सहन करावं लागतात, ते अटॅक आपल्याला झुगारावं लागतात, मैदान गाजवावं लागते त्या ठिकाणी. आणि ते मैदान गाजविण्याकरता तुम्हाला बघायचं असेल तर धावा द्या बघा, तुमच्या हातामध्ये वज्र दिलंय, त्या वज्राचा वापर करावा लागेल तुम्हाला. शत्रू निर्धारावं लागेल, अविद्येची दातखीर पाडावी लागेल, तरच तुम्ही विजयी होतात. म्हणूनच म्हणलं आनंद नामाचे शस्त्र घेऊन जाय मोक्ष. अडथळा असं असेल तर ते आमचा अंश होय म्हणे. आणि याच्यामध्ये जर डगडग करीत असेल तर मग असं झाल्यानं असं झालं, तसं झाल्यानं तसं झालं, मग काय करावं, मग नाईलाज झाला, असं जर म्हणू लागला तर आनंदा चुकले स्वहिता मुकले. बाळगुरु बोले बापूजी, आनंद सोडीला जीव हा बुडाला, निरानंद झाला माया संगी. आता झाली मायेची अंधारी माया दोन प्रकारे, तिच्यापाशी दोन माया एकच आहे, तेच खोटं आहे. इकडून सांगायला नांदेड इकडे लाभ आहे म्हणून तिकडून सांगायला किरण इकडे लाभ आहे. त्या माईला ओळखी होत त्या संताला ओळखी होणार, त्या माईला ओळखी होत तसं संताला ओळखी बाबा होणार. हा मायेला ओळखीण्याच्या आधी संताला ओळखावं लागते. हेच मायेची हुनर सांगतील ना, मायेची हुनर सांगण्याकरताच हे लोक हातात जगात. या वाटेनं जाऊ नको, या वाटेनं जाय, असं करू नको, असं कर म्हणणारे कोण होतं? उपकारासाठीच होतं, पर उपकार करायसाठीच ती काम करली की, याचा काय दुसरा मतलब आहे काय? पक्ष्या माझी गौड विष्णुवान, वनस्पती माझी वड कल्पतरो जाण, धातू मध्ये सोजवळ सुवर्ण, या परिसाधू जाणवा. आता काय म्हणले बाबा? पक्षामध्ये गरुड, पक्षामध्ये गरुड, वेग आहे त्याचा. आणि चारा काय खाते ते बलज पाटील? चारा कशाचा खाते? गरुड मोती पोवळ्याचा चारा खाते. आणि म्हणून ते मोती पोवळ्याचं पाणी त्याच्या हृदयामध्ये होते, ती त्याला पचते, झिरते, म्हणून त्याचा तेवढा वेग आहे. त्याने एक बार जर अशी झाप घेतला, एकच बार पंख हलविला, तर विज्ञानानं काढलेला 5 वजन जाते म्हणतात. एक बार अशी झाप मारला, सप्त समुद्राला येडा मारून येरवाळी घरी देऊन आपल्या, इतका वेग आहे म्हणजे त्याचा, त्या गरुडाचा. ते विष्णूनं वाहन वापरलंय. संकट काळामध्ये आपल्याला तितक्या वेळेमध्ये आपल्या भक्तापाशी जाता आलं पाहिजे विना विलंब. विष्णूचं वाहन म्हणून स्पष्ट सांगितलं की तर तितका आपल्या भक्तीचा, ज्ञानाचा, बुद्धिमत्तेचा, परमार्थाचा वेग असावं. आपल्या देशात निघून जाण्याकरता त्या वेगानं आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे. मंद गती जमना. कशी मोहन पडली जना, कशी मोहन पडले जना. का म्हणून लग्न झाले आज काही झाले काही नाही. कसे मोहन पडले जना, मन्नमतीचे फार त्यामध्ये कोणीतरी विरळा शहाणा.
झालं सुटलं पुढं. म्हणणं मतीचे फार, त्यामध्ये कोणीतरी निरळा शहाणा, कोणीतरी हात की नाही, कोणीतरी हात त्याच्यातले लोक आमच्या कंपनीचे होता म्हणाला महाराज, त्या वेगानं जाणार. मग बोलत बसत उठत खात पीत देत घेत, मानाचा खड्डा अपमानाचा खड्डा, बर बुर, हे काय जातात का? काय झालं म्हणलं, जावा म्हणलो होतो परीक, परंतु असं झालं तसं झालं. आणि काही माणसं तर लय हुशार पडली इतके. मग आता मी सांगायलेलं माणूस इथं एकही नाही. आपण सगळे जण आपण काही माणसं काय कमाल देवाची असेल बाबा, कसं घडते किंवा तुम्हालाच काय म्हणाले, मोठेपणा देणं झाले नाही, आम्हाला मूर्खात काढाली ती. संसार करायची अक्कल नाही, भडवे तोडवरे करून तुम्ही कुठं की दत्ता म्हण, कुठं की कैवल्य म्हण, कुठं की निरालम म्हणे, याच्या बापानं बघलाय म्हणते. आणि तोंडावर काय म्हणते, काय असो हो देवाचे उपकार तुमच्यावर, कसं तुम्हाला घडली की आम्हाला अंग खाजवाय पुसून नाही, तुझं अंग खाजी तत्तान केलं तुझं अंग खाजवायची तयार आता वाट बघाली पुन्हा म्हणजे मराय पुसून नाही. म्हणजे त्याला काय म्हणायचं देदासराव, आम्हाला संसार कळते, फालतू कामात वेळ घालणारे नव, एकीची बेकी करणं, आम्हाला असले फालतू धंदे करीत बसायला काम पण नाही, असं म्हणायचं आहे त्याला. आणि अशा लक्षणाचे लोक असतील तर ते कंपनीचे आमच्या माणसं नवत म्हणाला देव, त्याचा आमचा काही संबंध नाही म्हणाला. ते आपला ह्या माहिती राव भावराव, गावचा भावराव चिंगल करतात तुम्हाला कसं हनुमान भावराव गाडीवर बसला, इथे सगळे गावाचे लोक म्हणतात निघाले जागीरदार म्हणतात, लखपती गेला, लखपती निघाले म्हणतात. बऱ्याच वाटे इथं तर कोणताही परिणाम होऊ न मला चिंगल केली काय काय केली काय परिणामच त्याने म्हणाले की नाही म्हणलेलं चूक नव्हतं, तुम्ही म्हणलेलं चूक नव्हतं. परिणाम आपल्यावर होईना, आपल्यावर परिणाम होईना, परिणाम होणारा माणूस जायचं ना त्या ध्येयाला, पण ते आपल्याला मूर्ख समजते समोरच आणि ते सहन करावं लागते. आपल्या गावाकडे तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्याला एसटीला जायचं आहे आणि एसटीला माणूस डोसक्यावर संदूक घेऊन खाली उतराले आणि त्याचा संदूक आपल्या डोसक्याला लागलाय, त्याला भांडण करीत म्हटलं तर एसटीने म्हणत आता काय झालेला त्रास झाला, लागलेला संदूक लागला, तुला दिसला काय रे डोसक्याला नीट बघायला काय रे म्हणाय तर ती बाबा बेल मारते गाडी निघून बस भांडण करीत ते चढायला चढायचंय त्याला उतरायला त्याच्या नादी लागायचं. पण हे लक्षण सांगायचंय बाबा, हे लक्षण सांगायला की हे संदूक घेऊन उतरणारे लोक म्हणते. आपल्याला सहनच करावं लागतं. उदाहरण सांगायला म्हणून म्हणाले गप्पा पुढे जाऊ चला. धेनु मध्ये कामधेनु जाण, मृगामध्ये कस्तुरी मृग प्रमाण, पाषाणामध्ये परिषदे दीप्यमान, यास्ती मम विभूती. उग इळभर चारा खाऊन न कर असं काही तांब्या घेऊन बसलं की डोसक्यावर उडी मारायची काय, पुन्हा चारा घालून मग ते बांधून दुसरं माणूस शिंगाला धरून काही असे आता ओळखून घ्या बरं तुम्ही. ते टोपलं ठेवलं तरच हात लावते, टोपलं खाली फाट पुण्याला, टोपलं खाली की डोसक्यावर उडी मार. लक्षात आलं की आलं लक्षात तुमच्या आता. तसलं नवं म्हणलंय, जेव्हा गरज पडल तेव्हा दूध देवायला पाहिजे, बसलं की धाराच काढता आल्या पाहिजे, काम घेऊन. ते लक्षणं असली तर आमचा अंश आहे, म्हणजे माझा अंश होईल. अर्ध्या रात्री जा कवाई जा,
येळ नाही, काळ नाही, गरीब जा, श्रीमंत जा, शान जा, येड जा, काहीतरी नका म्हणलं की त्याला दुसरी भाषा जेवणे लागते. हा, नाहीतर मग काय ते टोपल्याकडे बघून चारा बघून बरोबर तांब्या भरण्याची लाट मारणार. हा 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 तांब्या भरला हा. तांब्याला हाणायची. मग ते हातच हात की मग ते नव म्हणत ते माझ्या अंशातले नव्हत म्हणाले. ते विभूतीच नव्हता. विभूतीमध्ये त्याला जव्हा म्हणलं तव्हा आणि कोणीही बसू जा, अजून एक हाती नाही, कोणीही बसू जा, दूधच निघालं पाहिजे, मागल तितकं लागल तेवढं. कामधेनूचं लक्षण ते राहावं म्हणलंय त्या माझ्या भक्ताकडे. धेनू मध्ये कामधेनू काय म्हणलंय पुढे मला मृगामध्ये कस्तुरी मृग. हा, आता हरण काय जगात नाहीत काय, हरणासारखेच लोक हात की हरण म्हणलं की सारखंच वाटते. हा, मग साधू म्हणलं की सारखंच वाटते. हरणवणीच ते हरण होय, ते हरण होय. ते चपळ राहते, हे चपळ राहते, पण काही मोजक्याच हरणाच्या बेंबीमध्ये ते गाठ राहते कस्तुरीची, सगळ्यामध्ये राय ना. हा, मग मृगामध्ये कस्तुरी हरण, आणि पाषाणामध्ये परीस, लोखंडाचं सोनं करणारा परीस. मग आता काय दगडाची संख्या जगामध्ये कमी आहे का? दगड खूप आत की असं काय साधूची संख्या काय जगामध्ये कमी आहे का? मृगाची संख्या काय कमी आहे का? जनावरांची संख्या काय जगामध्ये कमी, गायाची संख्या काय कमी आहे का? पण हे 3 गुण बघा म्हणलं, हे एक गुण कमीत कमी या 3 गुणातला एक तरी गुण त्याच्यापाशी राहावं. सुगंध असावं, लोखंडाचं सोनं करता यावं, करणारा असावं. आणि जेव्हा म्हणलं तेव्हा कोणी जाऊन बसलं की त्याच्यापाशी मिळावं. हे लक्षण जिथं असतील तिथं आमची विभूती होय. असं हे वरिष्ठ गुण होय. तुला जमते काय रे, कोण्या गावचा हवस, तुझी माझी ओळखच नाही. पुढे तर भानगडीला झाल्या, मग कोण्या जातीचा हवस, कोण्या संप्रदायाचा हवस, त्याच्या अलीकडचं सांगू, कोण्या गटाचा हवस. इथं होय आता ते आपलं, कोण्या गटाचा हवस, कोण्या शाळेतला हवस, कोण्या शाळेतला हवस. मग तू ती टाकलास काय, ऍडमिशन घेतलास असं नाही, असं नाहीच. कितीतरी त्यांनी जात बोलामध्ये याच्यावर 50 प्रमाण सापडले. मला वाटतं एकदा मनवी कोणाला बोलणार बरं, एवढं सगळं वाचल्यावर सुद्धा हे लोक अशा अटी का घालीत असतील. होती कळाली नसल की जाणून बुजून डाव असल. कळाली नाही हो, ते वाचले नाहीत, नुसतं शब्द ज्ञानानं ऐकलं त्याला कळाली म्हणणार. जोपर्यंत आपल्या आचरणामध्ये येणार नाही, जोपर्यंत त्याचा वापर होणार नाही, ते आपल्या ताब्यात येणार नाही, तोपर्यंत कळालं म्हणणं काय. शब्दज्ञानानं काय करून फायदा आहे. कामधेनू व्हायचे की नाही, हा कामधेनू व्हायचे तर आता एवढं नाही लक्षण सांगलं. त्या कामधेनूला म्हणता येणार तू कोणा गावचा वास म्हणून. ते महागच गेलंय, चंद्रासारखं शीतळ व्हावं लागतं. हा, काय म्हणलं त्या नावामध्ये काळवा पाटील, नका पाहू माझे गुण अवगुण. बघा कुठतरी प्रमाण लावा ना, नका पाहू माझे गुण अवगुण. शरण आल्या मरण देऊ नका. शरण आल्यावर त्याला मारायला जमते की, हा ढकलाय जमते की आमच्या नावाचे नव्हे ना म्हणून. भवरोगाचा वैद्य होय की ते, योगेंद्र मिड्यम भवरोग वैद्यम म्हणाले की. योग्यातला मोठा म्हणजे कसा, भवरोगाचा वैद्य. त्याला म्हणायचं ते काय आमच्या दवाखान्यात तुला शरीर करून द्यायला जमना, तू आमच्या गटाचा नवस, आमच्या शाखेचा नवस, तू गिरीचाच वस, पुरीचाच वस, बनाचाच वस, भारतीचाच वस, पर्वत वस, सागर वस, अरण्य वस, असं म्हणायचं जमते काय. असं म्हणल्यावर यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. बापूजी पाटील म्हणजे ब्राह्मणादी शूद्र, हा ब्राह्मण असा की शूद्र असा म्हणलंय. इथं काही निवड नाही म्हणलंय आमच्यापाशी.
हा पंगत चालू आहे, बसा, जेवढं लागेल तेवढं घ्या. सगळ्यामध्ये मिळून मिसळून साध्य करायचं राहते सगळे हा आपलं घ्या महाराज. इंद्रिया माझी मना नारी मध्ये सती अनुसया जाण पतिव्रता माझी सया जाण साधू आयसे ओळखावे. इंद्रियामध्ये जर 10 इंद्रियाला आपल्या काबू ठेवायचं, हा की 10 इंद्रियाला भ्रष्ट करायचं. कोणाच्या मनावर आहे? त्या मनाच्या मनाच्या मनावर आहे. हा मन न आवरे कोणासी, मने छळिले महा महर्षी, परंतु मन सद्गुरुची अंगणी दासी, नित्य गुरुचरणी रमतसी. निरालम शिकरी मन मुरून या. हा. मनाच्या मनावर जर आलं एकदा, यानं जर मनावर घेतलं, हा तर यानं या जीवाला मोक्षाला नेऊ शकते. यानं जर बिघडला मन तर काही खरं नाही. हा तर यानं याला सप्त पाताळात बी घालू शकते. त्याच्यामध्ये जे कोई आहे की मातीचा कुंभ की जे मातीचा कुंभ की जे उदाशी आणि छिद्र पाडीजे वरी जे छिद्र पाडीजे वरी ठेवीजे बोट म्हणलं नाही काय बाबा. ते तसं मन होय, ते वरचं झाकण होय. इंद्रिय खाली मोकळे आता. वरचं झाकण ठेवलं की इंद्रिय बंद होतात. हा त्याच्यावर बोट ठेवलं की बंद होतात. आणि त्याचं बोट काढलं की इंद्रिय चालू होतं. पाणी होती. इंद्रिया माझी मन. आता त्या मनावरच आहे. तुम्हाला आमोशेला जाऊ द्यायचं आत्ता मनावर धरून द्या. झोपेतून उठून आपल्याला झोपायला बरं दिसते काय? आपण काय तर झोपायला आल्या काय म्हणलेलं माणूस झोपच ना. झालं लावून दिले, आपलं काम संपलं म्हणलं. आपल्याला स्वभाव आहे ते काय भेगना ऐक ना, कोणाचं ऐक ना. चलत राहतात ते 5-6 जण आता ते रोजचे ते नेहमीच. हे कोण म्हणाले? हे मनच म्हणालंय. हे दुसरा बालाजी पाटील म्हणणं झाला, हे मनच म्हणालंय. गती ऊर्ध्व गती की अधो गती, कुठल्याही क्रियेला पोची करणारा मनच होईल. म्हणून बापूजी पाटलांना मनाला सांगितले नको नको म्हणा. आणि हे बोलले गे ऐक म्हणा मी तुला सांगतो सोडून दे नखरा. तू नखरे करायला आधी सोडून दे. हे नखरे कमी व्हावा. हे म्हणलं की कानू सांभाळ रे तिने खडी घातली फारच आमच्या गाईला मिळणा हिरवा चारा मनामध्ये झुरती, भलत्याच्या शेतामध्ये बळ ही भरती जातेच. मग तिला किती हिरव दिवसभर जरी टाकलं वाटण नेताना कोणाच्या तरी तोंड घालते चाऱ्यामध्ये. तसलं ओढा होई का. यानं जर मनामध्ये परमार्थ करायचं आणलं, यानं जर परमार्थ करता जर उद्धार झाला तर यानं मोक्ष मिळू शकते. आणि ज्याचं मन मोक्षाकरता उद्धार झालंय हे लक्षणं जिथं असतील ते अंश आमचा होय. याच्या मनामध्ये जर प्रपंच येत असेल, याच्या मनामध्ये जर आसक्ती येत असेल, याचे इंद्रिय जर याला आवडत नसतील याच्या मनाला, तर ते विभूती आमची त्याला हे म्हणायचे. आता आपण अलीकडची इकडची चर्चा केल्या त्याला धरून आहे, पण त्याचा सार एकच आहे हनुमंतराव. काय? ज्याच्या मनामध्ये मला नरकाला जायला जमत नाही. मी शिरूरचा बालाजी पाटील, मी पांढरगावचा अशोक पाटील, मी किवण्याचा काळबा पाटील. मला कुठं गाढवाच्या कुत्र्याच्या जन्माला झाला सोपते काय? मला कुठं कुणाचा बैल होऊन तोडायला जमते काय? मला आज रांबर व्हायचा आहे, निरालम व्हायचा आहे, कैवल्य व्हायचा आहे, मार्गाच्या सनीत जायच्या आहे, त्या राशीत लाव त्या राशीवर जाऊन मला समाविष्ट व्हायचा आहे. असं ज्याचं म्हणणारं मन असल ते विभूती आमची होय. नक्की येणार असं म्हणायचं. नारीमध्ये अनुसयापती. आता जगामध्ये काय बाया कमी आता काय? पण पार्वतीला जमलं नाही, लक्ष्मीला जमलं नाही,
सावित्रीला जमलं नाही. नाही नाही, अख्ख्या विश्वात कोणाला जमलं नाही. नारीच्या शाखेमध्ये, नारी शाखेमध्ये जे जगात कोणाला जमलं नाही ते काम अनुसयाबाईने केलं. म्हणून नारीमध्ये अनुसया. पतिव्रतेमध्ये सया का नाव घेतलं असेल? तर त्या अनुसयाबाईचा संसर्ग झाला, बोध झाला, उपदेश झाला, झोपडी जळाल्याचं दुःख झालं, परमार्थ वाया गेला, आयुष्य वाया गेलं. आता काय करू सांग? उपरती झाली आणि त्या बाईने सांगितले की तू भक्ती कोणाची करत गेलीस? हे सगळे धाके धोके त्यांना ठेवा बरं. कोणाची करत गेलीस बाई तू भक्ती? महादेवाची. सयाबाई भक्ती कोणाची करत गेली तुम्हाला पुरेल माहिती आहे की? महादेवाची. मग सकाळच्या पारी पहाट झापड झापड झुंझुक झुंझुक असताना तुलाही कोणाचं तोंड दिसून ये आणि तुझंही तोंड कोणाला निर्मळ दिसून ये, अशा अवस्थेमध्ये महादेवाच्याच मंदिरात जाय. म्हणजे पहिला माणूस दिसेल त्याला माळ घाल. महादेवाच्या मंदिरामध्ये कोण बसलं होतं? ऋषी बसला होता. पंडूर ग्वालबे, गवालबे, गवालबे, बकालबे तिथं काल मरायला ग्वालबे. कुष्ठरोगी, डोळ्या वाटत, नाका वाटत, तोंडा वाटत, पुगळालाय, दुर्गंधीनं शरीर व्यापलंय, अंगावर घोम अशा बसल्या, जवळून जाताना माणसं नाक धरून चलेत. आता बहिणीचा शब्द प्रमाण मानला आणि त्याला माळ घातली आणि त्या कुष्ठरोग्याला शुद्धीवर आणली, त्याची सेवा केली, त्याची सेवा केली. इतक्या कुष्ठरोगी लोकांची सेवा करायची बुद्धी जर असेल कोणामध्ये तर ते आमचा अंश होय. चांगले निडार माणसं बघूनच करतो. निर्मळ माणसापाशीच जातो, नाव लोकी खाय त्याच्या पशीच जातो, जिथं नाश्ता बिष्टा सगळी व्यवस्था होते. गाडी हाय, तकवे हात, पंखा हाय, एसी हाय, कूलर हाय, मोठा पाटील हाय, मोठा वाडा हाय, तिथंच मुक्काम करतो म्हणल्यानं जमत झोपडीत जावं लागते. झोपडीत उघड झाडाखाली बसलंय त्याच्यापाशी आतरायला पोत सुद्धा नाही. आणि त्याची जर अपेक्षा असेल तर की मला काहीतरी सांगा, तर त्याच्याही खांद्यावर हात टाकून त्याला तेच भाषा तेच विवेक सांगावं लागते. संसारामध्ये कुष्ठरोगी असतील लोक होऊन गेले, दुर्गंधी सुटले काही लोकांची. त्याच्याकडे बघलं तर तळतळ तळतळ जीव करणार त्या लोकांचा. चांगली बाईने त्याला माळ घाल म्हणून. तेव्हा जर म्हणली असली तिने याला माळ घालतो काय मला धोका दिले तिनं म्हणून, त्या सूर्याला 10 दिवस निघायला बंदी करता आला असतं काय? म्हणून त्याचं नाव घेतलं की पतिव्रतेमध्ये सया आणि नारीमध्ये अनुसया. असे नाव याला काय करावं लागेल बरं मला पाटील? हे काय आपलं नाव याच्यात पिढा घे. मी नेहमी सांगतो बघा, 4 वर्ष तरी काय आपल्या गावची शान होती एवढं तरी मला कमीत कमी बदला गेली म्हणून गावची इज्जा गेली कडून. आता काही घोर नाही. योग्या माझी शुकथोर मनुष्यामध्ये राजेंद्र, रुद्रा माझी महेश्वर, सहस्रार्जुन दैत्या भितरे. आता योगी लोकांमध्ये सुख मुनी, सुखासारखे वैराग्य ज्याचे, वशिष्ठासारखे ज्ञानयोग. योगी लोकांमध्ये उच्च पराकोटीचं योग्यतेला पोहोचलेला. योगी कोणाला म्हणाव? योग्यता. योग्यता कोणाला म्हणाव? त्याला कारण मीमांसा कळाव. आपण कोणतं काम कोण्या कामासाठी करल्या. आता इथं आले आपण, ही पोथी वाचायला सांगाल्या, या पोथीचं कारण सुद्धा त्याला कळाव, त्याला योग्यता म्हणतात. अस्ति आकांक्षा तात्पर्य आणि योग्यता. हे आनंद मार्गाचा अनुभव विचार, हे आनंद मार्गाचा अनुभव विचार, त्याला अस्ति कळाव.
त्याला आकांक्षा कळावं, त्याला तात्पर्य कळावं. कुठल्याही गोष्टी हे सांगू लागलं तर भयकले म्हणतात. त्याला कुठली गोष्ट कुठं बोलाव, कोण्या प्रसंगाला बोलाव, कवा मौने धारण कराव, कवा न पुसताने सांगाव, कवा पुसलं तर सांगू नये. आंधळवाट पुसणा झाले पण खड्ड्यात पडाले सांगावं लागते. एखादा माणूस एखाद्याचा खून करायला चला आणि दिसलं काय त्यानं म्हणत सांगाव काय, कुठं आहे दिसलं काय म्हणलं तर तुमच्या सांगण्यामुळे समोरच्याचा मर्डर होते की. त्याला अस्ति आकांक्षा तात्पर्य योग्यता कळाव. योग्यामध्ये सुखमणी योग्यतेला गेलेला उच्च पराकोटीचं ज्ञान त्याच्यापाशी. दुसरं काय म्हणले बरं, मनुष्यामध्ये राजेंद्र. मनुष्यामध्ये राजेंद्र म्हणजे राजा. आता हेच होतं हो. त्याचे काही सिद्धांताला लागलेले राजे होते की नाही. दलार्धन राजे असल, येदू राजे असल, आरळक राजे असल, यज्ञवंती राजे असल, हे जे बरं काय नीतीनं न्यायानं राज्य करून आपल्याला एक घर सांभाळता येणं झालं. नीती भ्रष्टवाले बालाजी पाटील सगळ्या गोष्टीचा विचार करता करावा लागते. 10-12 माणसाचा कारभार करताना आपण नीती भ्रष्टवाल्या 4 बळामध्ये नीतिबळ पाहिजे, ते महत्वाचं आहे. म्हणून आपल्या दुसऱ्या नामामध्ये सांगितले सत्यानं सामर्थ्य येते. सामर्थ्य म्हणजे बळ होय. सत्य समर्थ सत्याचं सामर्थ्य नीतिमत्ता चांगली नीतिमत्ता साफ असावं, जेणेकरून अधोगती भोगायची वेळ येणार नाही अशी नीती त्याला वापरता आली पाहिजे. योगी लोकांमध्ये सुख, राजामध्ये राजेंद्र. दुसरं काय बोलायचं, रुद्रा माझे महेश्वर. रुद्रामध्ये 11 रुद्रामध्ये 12वा महेश्वर. कारण का ओंकार स्वरूप होते. 11 रुद्र एका जागी आल्यावर जेव्हा 12चा अंक होते की नाही, तिथं ओंकार स्वरूप प्राप्त होते म्हणून ते मुख्य होय. आणि ओंकारापासून झाली 12 खडी पसरलं जगामध्ये. आकार, उकार, मकार, अर्धी मात्रका, ओंकार. 3.5 मातृकेचा प्रकार, 3.5 मातृकेचा प्रकार जगामध्ये पसरलं. तर याच्या सगळ्यामध्ये मुख्य काय होय, सगळे ते रुद्र होय. शिवापासून शक्ती झाली, मायेपासून जीव करा. अरे की ऐका गण उपराटा पाडा. त्याच्यामधला ते मुख्य होय. तसा एखादा मुख्य वरिष्ठ गुण जर कोणापाशी असेल तर ते आमचा अंश होय, आमची विभूती होय असं दत्तात्रय प्रभू सांगाले. मस्त आहे की जांभळी आल्यामुळे म्हणतो पाणी घ्यावं की चहा घ्यावं. पाणी पितो म्हणलं तर पाणी घ्या एक बार पाणी.